आज बायसेपचा वर्कआउट करता करता जीव गेला खरंच. जय महाराष्ट्र भावनो, आज बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा तिसरा दिवस. आज सकाळी जेवणाच्या अगोदर सलाड खाल्ले, ज्यात काकडी, टोमॅटो, बीट, गाजर होते. त्यात मस्त थोडं मीठ आणि तिखट टाकून चवीला खूप छान लागत होतं. त्यात फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी खूप फायद्याचे असते आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट पण भरल्यासारखे वाटते आणि जेवण पण कमी जाते. दुपारच्या जेवणात थोडी मिक्स व्हेज भाजी आणि दीड पोळी घेतली. मला सकाळी वेळ मिळत नसल्यामुळे मी संध्याकाळी जिमला जातो. संध्याकाळी जिमला गेलो, मारुती राजाच्या पाया पडून वर्कआउटला सुरुवात केली. मी जिमला जाताना बॅक वर्कआउट करायचं असं ठरवलं होतं, पण मित्र म्हणाला नको यार, आज बायसेप मारू. त्याच्या विनंतीला मान देऊन बायसेपचा वर्कआउटला सुरुवात केली. वॉर्मअप झाल्यावर बार्बेल करचे 4 सेट मारले आणि पहिल्या व्हेरिएशनमध्येच बायसेप दुखायला लागला. पण तुमच्या वाने वर्कआउट सोडला नाही. तुमचा भाऊ पण खूप जिद्दी आहे, मग बायसेप फाटलं तरी चालेल पण वर्कआउट सोडायचं नाही म्हटलं. दुसरा व्हेरिएशन डंबल करचा घेतला. त्याचे 4 सेट मारून झाले. केबल करचे 4 सेट मारले. या 3 व्हेरिएशनमध्ये बायसेप खूप पंप झाला होता. बार्बेल फ्रीचर करचे 3 सेट मारून झाले. हॅमरचे 3 सेट मारले. सर्वात शेवटी फोरआर्मचे 3 सेट मारून स्ट्रेचिंग करून वर्कआउट थांबवला. घरी आलो. रात्रीच्या जेवणात 100 ग्रॅम रोस्टेड पनीर, सलाड आणि भाजीपोळी घेतली. जेवण झालं. झोप तर खूप येत होती. मग 3 नंबरवर काट मारून झोपी गेलो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.